आय एम कमिंग आउटसाइड. बाय बाय. बाय बाय ब्रदर. आमरेची आठवण ही येणारच येणार. आमरेची आठवण होते ना. मी काय कोणाची काही जागा घेत नाही. मी आहे. आमरे आहे. माटेल आहे. सांगते तुला आमरेची आठवण असं बोलतोय मी. कळलं ना. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक संजय पाटील. आपल्या युट्यूबवर तुम्ही सर्वांचं स्वागत होतं. ज्याचं नाव आहे रॉयल रत्नागिरी. आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ. सर्वप्रथम आमची ट्रेन बघा. आणि हे आपलं बंटा आहे पब्लिक. तुम्हाला बाकी सगळं आपल्या व्हिडिओमध्ये समजेल. आपण कुठे चाललोय, कसं काय आहे ते सगळं तुम्ही आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो सगळं मी कसं काय ते. आणि हे आपलं समोर रत्नागिरीचं स्टेशन. ट्रेन आपली लागली आहे मस्तपैकी. ठीक आहे, मास्क लावून घ्या. बाहेरचे दाखव आम्हाला सोडायला ते घेतले. ए हा बबली इकडे ना. टाटा. चल येऊ. हा चल बाय. हा ओके ना. याद रखना. तर आम्ही आमच्या मुलांना सोडायला इथे आलेला आहोत. तर मी, हर्षल आणि राकेश आम्ही सगळेजण आहोत. आणि बाकीच्यांकडे आम्ही तुम्हाला तसंच घेऊन जात आहोत. थेट प्रक्षेपण डायरेक्ट त्यांच्याकडे. तर मंडळी आम्ही दुसऱ्या डब्याजवळ पोहोचलेलो आहोत. तर हा आहे आमचा पार्थ. नमस्कार भैया. आमचा शिवा आमचा करणार होता. आणि ही आहे सिद्धी. हा आहे बिट्टू. हा आणि ही आमच्या मागे लपलेली आहे नियती. सगळेजण आपापल्या वेगवेगळ्या डब्यात बसलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करत आहे. थोड्या वेळात आता आमची ट्रेन निघणार आहे. अशा तरी आम्ही पुढच्या डब्यात जात आहोत. पुढे कोण आहे? दोघं जण आहेत ना. अशा तरी सविता इकडे बसलेली आहे आणि ओ करत आहे. आणि इकडे ह्या साईडला कोण? सानिका आहे. हाय कर माटील नाही. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांची ओळख तर झालीच आहे. फायनली जी एक्साइटमेंट आम्हाला खूप दिवसापासून लागली होती ती आज पूर्ण व्हायची वेळ आली. कारण आपल्या प्रवासाचा आजचा पहिला दिवस आणि प्रवास आपला सुरू होतो आहे रत्नागिरीवरून. आणि रत्नागिरीला बाय बाय करत थेट आम्ही ट्रेनमध्ये बसून निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी. डेस्टिनेशन काय असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, पण त्याआधी तुम्ही आमच्यासोबत प्रवास एन्जॉय करा. चालतं. ट्रिप पे सब पे माफ माफ आहे. तर मित्रांनो आपण अहमदाबादला उतरलो. रत्नागिरीवरून डायरेक्ट अहमदाबाद आणि अहमदाबादवरून साबरमती स्टेशनवरून डायरेक्ट आपण आता दुसरी ट्रेन गेली. ती म्हणजे डायरेक्ट जोधपूरसाठी. आणि आता आम्ही थांबलो थोडा वेळ. क्लायमेट चेक करा. जाम थंडी लागते इकडे. क्लायमेट म्हणजे एकदम वाळवंटात आम्ही जातोय पण आम्हाला वाटत नाही अजिबात की तिकडे एवढी गरमी असेल. एवढी थंडी इकडे आहे. निनाद थंडी जाम आहे ना. हा गारटलोय. सगळ्यांची रिएक्शन तीच आहे. म्हणजे माणसाने सेवा करावी तर निनाद सारखी. निनाद किमान पाणी बॉटल तरी. आणि आपल्यासाठी बिस्किट आहे ना ते. बिस्किट आपल्याला ठीक आहे. जा पाणी घ्या. कुठे आणि तो पण ट्रेन सुटली. मग राकेश कसं फिलिंग आहे? एकदम ढगात. जोधपूरला आल्यावरती कसं एकदम थंडी ते जास्त आहे तसं अंगात ना एकदम काय म्हणतात ते सारे समजून घ्या आमचे. आम्ही नाही समजून घ्या, व्ह्यूअर समजून घेतील. आपल्या प्रवासाचे टोटल 2 टप्पे होते. एक म्हणजे रत्नागिरी टू अहमदाबाद आणि दुसरा टप्पा म्हणजे अहमदाबाद म्हणजे साबरमती स्टेशनवरून डायरेक्ट जोधपूरसाठी ट्रेन होती आपली. आणि ती आपली दुसरी जर्नी होणार आहे आजच्या या 24 तासामध्ये. कारण टोटल आपल्याला रत्नागिरीवरून निघाल्यानंतर 24 तास टोटल लागतात जोधपूरला जाण्यासाठी. आणि या 24 तासामध्ये सगळं आम्ही एन्जॉय करत थेट जोधपूरपर्यंत जाणार होतो. बेस्ट. फायनली मित्रांनो 24 तासाच्या एक्साइटमेंट नंतर आम्ही फायनली पोहोचलो आहे या स्टेशनवरती. आणि हॅपी फेसेस बघा.
बाब्या बाब्या तू आलास म्हणून ट्रिप कम्प्लीट झाली हो फायनली. बाब्या हाऊस द जोश काढूया ना. हे का आपला बंटाय पब्लिक फायनली स्टेशनवरती उतरताना. कुठे गेले अजून? आय एम कमिंग आउटसाइड. बाय 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 ब्रदर. बाकीचे कुठे आहेत? चला येतो राकेश माझी बॅग नाही. शाबाश. चला 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 अभ्या सही चल. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर साता समुद्रापार होताच. आनंद फक्त या गोष्टीचा नव्हता की आम्ही जोधपूर फिरण्यासाठी आलो आहे. आनंद तर या गोष्टीचा होता की आम्ही आमच्या ग्रुपसोबत कॉलेज संपल्यानंतर वर्षभरानंतर फायनली या ट्रिपला आम्ही टाईम स्पेंड करणार होतो एकत्र. सर्व गप्पा गोष्टी. कॅमेरामन राकेश सोबत प्रतीक माटल. जोधपूर की गलिया. स्टेशनवर उतरतात सगळ्यांना भूक लागली. बोललो आधी जेवून घेऊया नंतर आपल्या गाड्या ताब्यात घेऊ. म्हणजे कसं गाड्या घेतल्या की आपण डायरेक्ट विल्यावरती. तर अशा तऱ्हेने सगळी मुलं इथे उतरलेली आहेत आणि आम्ही इथे बाईक आणि सेल्फ ड्राईव्ह कार या एजन्सीमध्ये थांबलेलो आहोत आणि कारसाठी आम्ही मागण्या करत आहोत. तर आमच्या 2 कार अशा आहेत. एक मोठीच मोठी इनोवा आणि त्याहूनच मोठी भाग्यवान म्हणजे दुसरी म्हणजे फॉर्च्युनर. फॉर्च्युनरचा मराठी अर्थ म्हणजे हिंदी अर्थ असं त्याला म्हणतात. फॉर्च्युनरचा अर्थ भाग्यवान असं. किती असं चांगलं करायचा प्रयत्न केला तरी आमरेची आठवण ही येणारच येणार. आमरेची आठवण होते ना. मी काय कोणाची काही जागा घेत नाही. मी आहे आमरे आहे माटेल आहे. सांगते तुला आमरेची आठवण असं बोलतोय मी. कळलं ना. या ट्रिपला आम्ही ठरवलं होतं टेम्पो ट्रॅव्हलर नाही तर मस्तपैकी 2 गाड्या आपल्या सेल्फ ड्राईव्हसाठी घ्यायच्या. म्हणजे कसं 24 तास गाडी आपल्या हातामध्ये असली की टेन्शन नाही. कुठं आपल्याला फिरायचं ते फिरू शकतो. नाहीतर लिमिटेड टाईममध्ये आपल्याला सगळे डेस्टिनेशन कव्हर करता येतात. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की सेल्फ ड्राईव्हला गाड्या घ्यायच्या. गाड्या मस्तपैकी घेतल्या, डिझेल वगैरे फिलअप केलं आणि मग काय एक्साइटमेंट तर आमची आधीच होती. तर फायनली आम्ही आमच्या विल्यावर जायला निघालो होतो. फॉर्च्युनर आणि इनोवा दोन्ही पण रॉयल गाड्या घेऊन आम्ही नुसता धुळा उडवत राजस्थानमध्ये थेट आपल्या विल्याच्या लोकेशनवरती पोहोचलो. बाहेरून लोकेशन तर एवढं कमाल दिसत होतं भाई. आम्ही बोललो आता तर झालाच विषय. आतमध्ये एंट्री केली मस्तपैकी एकदम दरवाजा उघडून आतमध्ये गेलो आणि आमची पूर्ण एक्साइटमेंटच संपली. का ते पुढे व्हिडिओमध्ये बघा. पाणी फुल पाहिजे फुल. बरं झालं आईची गाणं आहे. राजस्थान आलोय फिरण्यासाठी. तुम्ही मगाशी बघितलं आणि आत्ता आम्ही एक विला बुक केला होता. बघू शकता हे विल्याचं लोकेशन आहे. बाहेरून तर विला आम्हाला एकदम भारी दिसला होता पण आतमध्ये एवढी कंडिशन बेकार आहे. अजिबात साफसफाई नाही काय नाही. आणि आम्ही पेमेंट पण त्यांना केलं होतं हाफ पेमेंट. आत्ता पेमेंटचा विषय काय तो बघताय तुम्ही. हा विला बघून ठेवा. जर तुम्ही येणार असाल जोधपूरमध्ये तर कृपया करून आधी इथे या लोकेशनवरती प्लेस बघा आणि नंतर मग तुम्ही बुकिंग करा. आता आम्ही दुसरा एक बघितला जिथे जातो तिथे गेल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पहिल्या बघून घ्या कारण एवढ्या लांब आपण येतो आपल्याला काहीच माहीत नसतं. खरं तर आम्ही फोटोज वगैरे मागितले होते पण तुम्ही फोटोज बघाल आणि रिअलिटीमध्ये बघाल तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि मालकाला आम्ही पेमेंट वगैरे केलं पण मालक आता जागेवर नाही. तो पुढच्या वेळी टेक केअर. बाब्या आता काय करायचं? आता भाव आपण दुसरा एक विला बघितलाय 2 मिनिटात. तो जाऊन बघूया आता कसा आहे आणि तिकडे चेक इन करूया. इकडे एकदम बेकार विला आहे. बेकार की नाही. मी पण गरम पाणी पण नाही. साधं विल स्विमिंग पूल आहे सांगितलं म्हणून आपण एवढा शोधला आणि काय आता बोलणार. यानंतर आम्ही दुसरा विला तर बघितला पण त्याची झलक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दिसेल. त्याच्या आधी मस्तपैकी जेवण वगैरे घेऊया कारण रात्र झाली होती. विला शोधेपर्यंत आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आम्ही मस्तपैकी जेवण घेऊन घ्यायचं म्हटलं आणि नंतर मग आपला राडा तर होणारच होता डिस्कोमध्ये. म्युझिकवरून तुम्हाला समजलं असेल गाणं कोणतं असेल ते. आम्ही तर घालतो धिंगाणा पण तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा पुढच्या ब्लॉगमध्ये जोधपूर फिरण्यासाठी. तोपर्यंत चला बाय.